मित्रांनो, लहान व्यवसाय उभारण्यासाठी आणि ग्रो करण्यासाठी लोअर इन्कम जे ग्रुप आहेत त्यांना सरकार 10 लाख रुपयांपर्यंतचं लोन प्रोव्हाइड करते असं जर मी तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल नाही, पण ही गोष्ट खरी आहे। या योजनेचं नाव आहे पंतप्रधान मुद्रा योजना। आणि ही योजना नेमकी काय आहे, एलिजिबिलिटी काय आहे, किती रुपयापर्यंत लोन तुम्हाला मिळू शकतं, याचं सगळं डिटेल डिस्कशन आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। माझ्या मावशीच्या घरात जी हाऊस हेल्प आहे संगीता, तिच्या मुलाला संतोषला एक माल वाहतूकचा बिझनेस चालू करायचा होता। त्यासाठी त्याला 1 लाख रुपयाची गरज होती। मात्र त्याला बँकेकडून लोन मिळण्यासाठी बऱ्याच अडचणी येत होत्या। एकतर ते दागिने मागत होते किंवा घराचे कागदपत्र मागत होते कोलॅटरल म्हणून, आणि पर्सनल लोनचे रेट खूप जास्त होते त्यांच्या हिशोबाने। इमर्जन्सी सिच्युएशन मध्ये लमसम अमाउंट ऍक्सेस करता यावी म्हणून त्यांनी काही पैसे चिट फंड मध्ये गुंतवले होते, पण प्रॉब्लेम असा होता की ते पैसे त्यांना लगेच मिळणार नव्हते। तर मग संतोष हा मुद्रा लोन मिळवण्यासाठीचा योग्य उमेदवार आहे असं मला वाटलं। मी संगीताला विचारलं की तिला या योजनेबद्दल माहिती आहे का। ती थोडीशी साशंक होती, कारण तिला याबद्दल काहीच माहित नव्हतं आणि याच्याबद्दल तिनं ऐकलंही नव्हतं। तुम्हालाही आश्चर्य वाटेल जेव्हा तुम्हाला समजेल की गेल्या 3 वर्षात या योजनेअंतर्गत किती कर्ज वाटप झालेली आहे। त्याची नोंद तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे। मला माहिती आहे की या योजनेचा तुमच्यापैकी बऱ्याच जणांना फायदा होईल, आणि म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण एक आणि एक डिटेल्स या योजनेबद्दलचे मी तुम्हाला आज सांगणार आहे। आणि जर व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या काही शंका असतील तर त्या तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता, जेणेकरून त्या सॉल्व्ह करायचा मी प्रयत्न करेन। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर जर ग्रो मराठी चॅनलला तुम्ही सबस्क्राइब केले नसेल तर लगेच सबस्क्राइब करून घ्या। हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक पण करा। वाय मुद्रा लोन? आता हा का जो प्रश्न आहे तो 2 दृष्टिकोनातून येतो, बरोबर। पहिलं म्हणजे सरकार असं का करत आहे, आणि दुसरं म्हणजे संतोष सारख्या माणसांनी याच्यामध्ये लोन घ्यावं का। सगळ्यात पहिल्या प्रश्नाचं उत्तर देऊया की गव्हर्नमेंट अशा प्रकारचं लोन का देतंय। मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा मुद्रा याचा जर फुल फॉर्म बघितला तर तो आहे मायक्रो युनिट डेव्हलपमेंट अँड रिफायनान्स एजन्सी। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की रिफायनान्स एजन्सी म्हणजे नेमकं काय। जास्त टेक्निकल न होता संतोष सारख्या गरजू व्यक्तींना कर्ज देणारी संस्था असं आपण इथे समजूया। बँकांसारखंच ते इतर संस्थांना कर्ज देतात, त्यामुळे या अंतर्गत कर्जदारांना विशिष्ट प्रकारचं कर्ज दिलं जातं। आता मुद्रा ही एक एजन्सी आहे आणि ती इतर योजना देखील चालवते, त्यामुळे प्रधानमंत्री मुद्रा योजना ही याच्याच अंतर्गत येणारी एक योजना आहे। मुद्राची जी दृष्टी आहे ती सर्वसमावेशक असणारी आहे। बेसिकली एजन्सी गरीब लोकांना सर्वोत्तम आर्थिक सहाय्य आणि सेवा प्रदान करू इच्छित आहे। आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे ते लोक हे कसं काय करतात बुवा। बेसिकली काय आहे की हे फायनान्शियल इन्स्टिट्यूशनला एम्पॉवर करतात। कशासाठी? तर छोट्या व्यवसायांना पाठिंबा देणारी ही जी संस्कृती आहे ती व्यवस्थितपणे चालू राहावी यासाठी। 2013चा नॅशनल स्टॅटिस्टिक्स सर्व्हे जर आपण बघितला तर याच्यामध्ये 5.77 कोटी लहान आणि सूक्ष्म युनिट आहेत, ज्याच्यामध्ये जवळपास 12 कोटी लोकांना रोजगार मिळतोय। आणि ही तीच लोकसंख्या आहे ज्यांना मुद्रा ही योजना सेवा देण्याची इच्छा ठेवते। आणि कर्ज वाटपाचे जर आपण आकडे बघितले, पहिल्यांदाच आपण ते बघितले, तर त्याच्यावरून असं लक्षात येतं की नक्कीच याची गरज आहे। आता यातले बरेच जे युनिट आहेत ते उपेक्षित समुदायाच्या मालकीचे होते, म्हणजे त्यांना त्यांच्या सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीमुळे कमी शैक्षणिक किंवा आर्थिक उन्नतीच्या संधी जास्त मिळतात। वैयक्तिक किंवा व्यावसायिक हेतूसाठी ऑफिशियल फॉर्मली जे काही चॅनल्स असतात त्याच्यामधून पैसे जमा करण्यासाठी त्यांना बऱ्याच अडचणी येतात। संतोषच्या स्टोरीवरून आपल्याला लक्षात येतं की आपण फॉर्मल चॅनल्सकडे गेलो तर कंटाळवाणी प्रोसेस असते, कारण बरेच डॉक्युमेंट्स आपल्याला जमा करावे लागतात आणि ते लोक कोलॅटरल म्हणून आपल्याकडून काही ना काहीतरी मागत असतात। याच्या पलीकडे जाऊन जे पर्सनल लोन असतात किंवा जे अनसिक्युअर लोन असतात ते हायर इंटरेस्ट रेट बरोबर येतात। आणि जर आपण इनफॉर्मल चॅनल्स कडे गेलो तर ते आपल्याकडे कागदपत्र तर मागणार नाहीत, पण कदाचित ते कोलॅटरल जास्त मागू शकतात किंवा त्यांचे इंटरेस्ट रेट जास्त असू शकतात। त्यापैकी काही चिट फंड्स आहेत जे गरजू आणि गरीब लोकांमध्ये जास्त लोकप्रिय आहेत। या संस्थांना कुठलेही नियमक नाहीये, त्यामुळे या जास्त धोकादायक असतात, म्हणजे या संस्थांमध्ये फसवणूक होण्याची शक्यता जास्त असते। आणि जर अशा चिट फंड मधून तुमची फसवणूक झाली तर त्याच्यावर उपाययोजना करण्यासाठी कुठलीही यंत्रणा नाहीये। आणि अर्थातच मी तुम्हाला संतोषचं एक्झाम्पल सांगितलं, तोही अशाच एका फंडामध्ये अडकला होता। त्याला जेव्हा खरंच गरज होती त्यामधून तो पैसे काढू शकत नव्हता, आणि त्यामुळे त्या फंडाचा आणि त्यामध्ये इन्व्हेस्ट केलेल्या पैशाचा त्याला काहीच उपयोग झाला नाही। आणि हेच अंतर भरून काढण्यासाठी मुद्रा योजना तुम्हाला मदत करते। आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे लोकांनी या योजनेमधून लोन का घ्यावं।
त्याचं सगळ्यात पहिलं कारण म्हणजे लो इंटरेस्ट रेट. मित्रांनो, या योजनेचे व्याजदर जे आहेत ते नियंत्रण मुक्त केलेले आहेत. म्हणजे प्रत्येक बँक किंवा वित्तीय संस्था जोपर्यंत नियमाचे पालन करत आहे तोपर्यंत कोणतेही व्याजदर आकारण्याचे स्वातंत्र्य त्यांना दिलेले आहे. परंतु सामान्यतः या योजनेचा जो व्याजदर आहे तो सामान्य जो आपला व्याजदर असतो तो 9% असतो कुठल्याही व्यवसायासाठी किंवा पर्सनल लोनसाठी. त्याच्यापेक्षा खूप जास्त कमी गेलेला आहे. आरबीआयनं याचा व्याजदर 3.5% इतकाच ठेवलेला आहे. दुसरं म्हणजे नो कोलॅटरल ऑर डॉक्युमेंट्स. संगीता आणि संतोष सारख्या लोकांसाठी हे कर्ज घेण्यामागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे कुठलंही तारण किंवा कोलॅटरल ज्याला आपण म्हणतो ते देण्याची गरज नाहीये. त्यामुळे कोणत्याही कारणास्तव जर ते लोन रिपेमेंट नाही करू शकले तर त्यांचे दागिने आणि घर याच्यावर कुठलंही संकट येणार नाही किंवा ज्या वैयक्तिक मालमत्ता आहेत त्या त्यांच्याकडून काढून घेतल्या जाणार नाही. सर्व कर्जांप्रमाणे मुदत जी आहे ती कर्जदाराच्या गरजेनुसार असू शकते. केवळ योजना आहे म्हणून ती निश्चित आहे असं काही नाहीये. विविध गोष्टींचा विचार केल्यानंतरच निर्णय घेतला जाईल. बहुतांश प्रकरणामध्ये ही जी मुदत आहे ती 1 वर्षापासून 5 वर्षापर्यंतची असू शकते. मात्र काही संस्था 7 वर्षापर्यंतची ही विशिष्ट मुदत देऊ करतात. मित्रांनो, साहजिकच आहे प्रत्येकाला इथे कर्ज मिळू शकत नाही आणि ज्यांना कर्ज मिळते ते त्यांच्या आवडीच्या हेतूसाठी ते वापरू शकत नाही. त्यामुळे आपला नंतरचा प्रश्न येतो की कुणाला नेमकं हे लोन मिळणार आहे आणि यासाठीच आपल्याला या लोनचा किंवा या योजनेचा एलिजिबल क्रायटेरिया बघावा लागेल. मित्रांनो, मुद्रा योजनेला मान्य असलेला कुठलाही बिझनेस प्लॅन घेऊन तुम्ही तिथे जाऊ शकता. जर तुम्ही भारतीय प्रौढ असाल तर या योजनेमध्ये तुम्ही अप्लाय करू शकता. परंतु मित्रांनो, हे जे लोन्स आहेत ते नॉन कॉर्पोरेट, नॉन ॲग्रिकल्चर, स्मॉल आणि मायक्रो बिझनेसेस साठी आहेत. आता नेमकं काय लहान आहे आणि काय नाही, मायक्रो म्हणजे काय आहे आणि त्यात काय येतं आणि काय येत नाही, आणि हे प्रश्न साहजिकच तुम्हाला आले असतील. आता या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते तुम्ही कुठल्या प्लांटमध्ये इन्व्हेस्टमेंट करताय, मशिनरी काय आहे, तुमची उलाढाल काय आहे, तुमचा बिझनेस कुठला आहे, या सगळ्या गोष्टींवर डिपेंड असणार आहे. आता स्मॉल युनिट म्हणजे काय, ज्यांची इन्व्हेस्टमेंट प्लांटमध्ये आणि मशिनरीमध्ये 10 कोटीपेक्षा कमी आहे आणि उलाढाल जी आहे ती वर्षाला 50 कोटीपेक्षा कमी आहे. अशा कॅटेगरीमध्ये येणाऱ्या बिझनेसना स्मॉल युनिट असं म्हणलं जातं. आता मायक्रो युनिट्स कुठले आहेत तर त्यांची जी प्लांट इन्व्हेस्टमेंट आहे आणि जी सामग्रीसाठीची जी इन्व्हेस्टमेंट आहे ती 1 कोटीपेक्षा कमी आहे आणि जी वार्षिक उलाढाल आहे ती 5 कोटी किंवा त्याच्यापेक्षा कमी आहे. मित्रांनो, या उद्योगांमध्येही या योजनेअंतर्गत काही गोष्टींसाठीच कर्ज दिले जाते. आता या गोष्टी कुठल्या आहेत त्याच्यावर थोडीशी नजर टाकूया. ट्रान्सपोर्ट व्हेइकल्स, वस्तू वाहतूक करणारी वाहने, या सगळ्या गोष्टी जर तुम्ही कमर्शियल पर्पज साठी यूज करणार असाल तर तुम्हाला लोन दिलं जाईल. दुसरं म्हणजे सर्व्हिंग कम्युनिटीज, जसं की तुम्ही जिम चालू करणार असाल, सलून चालू करणार असाल, ड्राय क्लीनर्स चालू करणार असाल, रिपेअर शॉप चालू करणार असाल किंवा कुरिअर सर्व्हिसेस चालू करणार असाल तर या सगळ्यासाठी तुम्हाला लोन देऊ केलं जाईल. तिसरं म्हणजे मेकिंग अँड सेलिंग द फूड आयटम्स, म्हणजे पापड मेकिंग झालं, बिस्किट, जॅम, आईस्क्रीम, या सगळ्यांचं तुम्ही मेकिंग तयार केलं आणि त्याला सेल करायचं झालं, अशा प्रकारचा जर बिझनेस असेल तर तुम्हाला लोन देऊ केलं जाईल. याचबरोबर जर तुम्ही फूड स्टॉल रन करत असाल तरी तुम्हाला लोन दिलं जाईल. त्याचबरोबर नेक्स्ट कॅटेगरी आहे क्राफ्टिंग टेक्सटाईल्स, हातमाग विणकाम, भरतकाम, पारंपरिक छपाई किंवा वस्त्र निर्मिती, या सगळ्यासाठीही तुम्हाला लोन देऊ केलं जातं. तसेच तुमच्या सध्याच्या दुकानासाठी किंवा तुम्हाला जर नवीन दुकान चालू करायचं असेल तरीही या अंतर्गत तुम्ही लोन घेऊ शकता. शेवट म्हणजे शेती संबंधित जर ऍक्टिव्हिटीज मध्ये तुम्ही काही करणार असाल, जसं की मासेमारी आली, कुक्कुटपालन आलं, पशुधन आलं किंवा मधमाशा पालनासाठी तुम्ही जर प्लॅन टाकणार असाल तर या योजनेअंतर्गत तुम्हाला लोन मिळू शकतं. आता आपल्याला कळालं की कर्ज घेण्यासाठी आपण पात्र आहोत, तर एक्झॅक्टली ही प्रोसेस कशी कंप्लीट करायची याच्यावरही नजर टाकली पाहिजे. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे ही योजना काम कसं काय करते. मुद्राचा मूलतः अर्थ असा आहे की ती एक रिफायनान्स एजन्सी आहे, म्हणजे संतोष सारख्या लोकांना ती थेट कर्ज देत नाही, परंतु असं करण्यासाठी बँक किंवा वित्तीय संस्थांना मदत करेल आणि हे समर्थन मायक्रो फायनान्शियल इन्स्टिट्यूट आणि रूरल बँकांनाही दिले जाते. बेसिकली मायक्रो फायनान्शियल इन्स्टिट्यूट आणि रूरल बँका ज्या असतात त्या छोट्या बिझनेसेस मध्ये लोन प्रोव्हाइड करतात, तर त्यांना याची जास्त मदत होऊ शकते. आता ही गोष्ट ऐकल्यानंतर तुम्ही मला म्हणाल की मुद्रा ही एक रिफायनान्स एजन्सी आहे, त्यामुळे कोणतीही बँक असे कर्ज आपल्याला देऊ शकते का, तर याचं उत्तर आहे की सर्वच नाही, परंतु अनेक शॉर्टलिस्ट केलेल्या संस्था आहेत ज्या आपल्याला अशा प्रकारचं कर्ज देऊ करतात आणि यापैकी 200हून अधिक संस्था अशा आहेत ज्या अशा प्रकारचं कर्ज देतात. बेसिकली काय आहे की ज्या लोकांना खरंच फंड रेझिंगची गरज आहे किंवा कर्जाची गरज आहे तर ती प्रोव्हाइड करून देण्याची कल्पना आहे या पर्टिक्युलर योजनेची. आणि महत्त्वाचं म्हणजे अशा ठिकाणी जाऊन कर्ज प्रोव्हाइड करणे जिथे कर्ज सहसा
सहजासहजी मिळत नाहीत, जसं की डीप इन द हिंटरलँड. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हा सध्याचा डेटा आहे. संस्था याच्यामध्ये अजूनही जोडल्या जातील भविष्यामध्ये, त्यामुळे ही संपूर्ण यादी नाहीये. आता प्रश्न येतो तो कोणत्या प्रकारचे लोन्स याचा. बेसिकली प्रधानमंत्री मुद्रा योजनेमध्ये 3 कॅटेगरीज मध्ये लोन दिलं जातं. पहिलं म्हणजे शिशु लोन, दुसरं म्हणजे किशोर लोन आणि तिसरं म्हणजे तरुण लोन. बेसिकली या ज्या कॅटेगरीज आहेत ते तुमचे बिझनेस कुठल्या टप्प्यावर आहेत याच्यावर डिपेंड असतात. स्टार्टअप किंवा पहिल्या वेळेचे जे उद्योजक आहेत ते शिशु लोनसाठी अप्लाय करू शकतात, तर विद्यमान ज्यांचा व्यवसाय चालू आहे ते किशोर लोनसाठी अप्लाय करू शकतात. आणि ज्या उद्योजकांना त्यांचा उद्योग वाढवायचा आहे ते लोक तरुण लोनसाठी अप्लाय करू शकतात. संतोष सारख्या लोकांना कर्ज देणारी एजन्सी जी आहे ती प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत 60% जे लोन्स प्रोव्हाइड करते ते शिशु योजनेअंतर्गत प्रोव्हाइड करते. आणि या गोष्टीची खात्री करणं खूप जास्त गरजेचं आहे. बँक्स काय करतात की किशोर आणि तरुण या कॅटेगरीसाठी काही शुल्क जे आहे म्हणजे प्रोसेसिंग फी जी आहे ती आकारू शकतात आणि शिशु योजनेसाठी किंवा शिशु कॅटेगरीसाठी ही जी प्रोसेसिंग फी आहे ती माफ केली जाते. हे सगळं पूर्वनियोजित नसतं, पण त्या संस्थेवर आणि रिझनेबल काय आहे याच्यावर अवलंबून आहे. या योजनेअंतर्गत कर्जदाराच्या गरजेनुसार कर्ज दिली जातात, म्हणजे ती ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी मध्ये पण असू शकतात, टर्म लोन्स पण असू शकतात आणि कॅश क्रेडिटच्या स्वरूपात सुद्धा असू शकतात. आता तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का की प्रत्येक कर्जासाठी एक विशिष्ट मार्जिन आकारलं जातं. आता जर संतोष रेग्युलर बँकेकडे लोन मागायला गेला असता साधारण 1 लाख रुपये, तर ती बँक त्याला सगळं 1 लाख रुपये लोन प्रोव्हाइड नाही करत. त्यानेही गुंतवणुकीत थोडासा हातभार लावावा असं बँकेचं म्हणणं असतं. तर त्या बँकेचं मार्जिन 20% एवढा असेल तर 20,000 रुपये स्वतः संतोषला भरावे लागतील आणि 80,000 रुपये बँक त्याला प्रोव्हाइड करेल. आणि याच प्रकारे संतोष हॅज अ स्किन इन द गेम. परंतु प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या अंतर्गत शिशु लोन जे आहेत त्याच्यासाठी बँका मार्जिनचा आग्रह धरत नाहीत, पण किशोर आणि तरुण लोन जर तुम्हाला घ्यायचं असेल तर मात्र ते मार्जिन आकारू शकतात. मुद्रा कार्डद्वारे हे कर्ज देऊ केले जाऊ शकते. हे तुमच्या कर्ज खात्याशी जोडल्या गेलेल्या एखाद्या डेबिट कार्ड सारखे आहे, जे कर्जाच्या दैनंदिन कामकाजाच्या खर्चासाठी विशेषतः सुविधा तुम्हाला प्रोव्हाइड करते. आणि अशा सगळ्या खर्चाला आपण वर्किंग कॅपिटल असं म्हणतो. यामध्ये कर्जदार मल्टिपल विड्रॉल करू शकतो, डिपॉझिट ठेवू शकतो आणि महिन्याच्या शेवटी जो काही खर्च केलाय किंवा जे काही पैसे काढलेत, जी काही ठेव ठेवली आहे याचं ऑप्टिमायझेशन करू शकतो. तेव्हा कर्जदार काय करतात की जेव्हा गरज आहे त्याच वेळेला यातून पैसे विड्रॉल करतात किंवा कर्ज घेतात आणि सुरुवातीला हे एक रकमी घेण्याची ही गरज नाहीये. या व्यतिरिक्त मुद्रा कार्ड डिजिटलायझेशनला प्रोत्साहन देते आणि जो कोण कर्जदार आहे त्याची जी काही क्रेडिट हिस्ट्री आहे ती तयार करण्यासाठी मदत करते. त्यामुळे संतोषला जर चालू खर्चासाठी कार्ड मिळाले तर ते कार्ड त्याच्या कर्जाच्या परतफेडीचा जो काही इतिहास आहे, जी काही हिस्ट्री आहे ती क्रिएट करते. त्यामुळे भविष्यात त्याला जर अजून कर्जाची गरज पडली आणि तो जर बँकेकडे गेला तर ही हिस्ट्री बघितल्यानंतर त्याला नेक्स्ट जे काही कर्ज आहे ते मिळण्यासाठी सोपं होऊन जाईल. किंवा त्याच्या हिस्ट्रीमधून बँकेला असे कळेल की पेमेंट बद्दल हा माणूस शिस्तबद्ध होता. एटीएम किंवा मायक्रो एटीएम मधून पैसे काढण्यासाठी आणि पॉइंट ऑफ सेल मशीनद्वारे पेमेंट करण्यासाठी मुद्रा कार्डचा वापर देशभरात कुठेही केला जाऊ शकतो. मित्रांनो, आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे या लोनसाठी अप्लाय कशा पद्धतीने करायचं. संभाव्य कर्जदार उद्यम मित्र या पोर्टलला भेट देऊ शकतात आणि शिशु मुद्रा कर्जासाठी इथे ऑनलाईन अप्लाय करू शकतात. अल्टरनेटिव्हली कर्जदार नियुक्त केलेल्या बँका किंवा ज्या वित्त संस्था आहेत त्यांच्या शाखेला भेट देऊ शकतो आणि तिथेही ऑनलाईन जी काही कर्जाची प्रोसेस आहे ती पूर्ण करू शकतो. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डॉक्युमेंट कोणकोणती गरजेचे आहेत जर तुम्हाला मुद्रा लोन घ्यायचं असेल तर. काही काळजी करू नका, नॉर्मल डॉक्युमेंट्स तुम्हाला याच्यासाठी लागणार आहेत. तुमच्या ओळखीचा पुरावा म्हणजे आयडेंटिटी प्रूफ, तुमचा ॲड्रेस प्रूफ आणि तुमचा जो काही बिझनेस प्लॅन आहे, जी काही बिझनेस ऍक्टिव्हिटी तुम्ही करणार आहात, ज्याच्यासाठी तुम्ही लोन घेत आहात त्याचे सगळे डिटेल्स तुम्हाला द्यायला लागतील. त्याचबरोबर तुम्हाला एक फोटो पण द्यावा लागेल. काही प्रकरणामध्ये जात प्रमाणपत्रही आवश्यक असू शकते. आता जर तुम्हाला किशोर आणि तरुण मुद्रा लोन घ्यायचा असेल तर त्याच्यासाठी काही अतिरिक्त डॉक्युमेंट्स देण्याची गरज आहे. जसं की तुम्ही जे काही युनिट चालवताय त्या युनिटच्या संबंधित असलेली कागदपत्र किंवा त्याच्या प्रती, त्याची ओळख, मालकी आणि पत्ता, जसे की नोंदणी प्रमाणपत्रे आणि परवाने इत्यादी उपलब्ध होत असल्यास जी काही तुमची बँक आहे त्यातून 6 महिन्याचं स्टेटमेंट, मागील 2 वर्षाची बॅलन्स शीट, टॅक्स रिटर्न आणि सेल्स टॅक्स रिटर्न, तसेच तुम्हाला एका वर्षासाठी वर्किंग कॅपिटल किती लागणार आहे याचा एक अंदाज बांधणारी बॅलन्स शीट. आणि हे कशासाठी तर लोनचा टेन्युअर ठरवण्यासाठी. तसंच अर्ज सादर केलेल्या तारखेपासून फायनान्शियल इयर मध्ये
सेल्स व्हॅल्यू काय आहे हे पण सबमिट करावे लागेल. तसेच तुम्हाला टेक्निकल आणि इकॉनॉमिकल व्हायबिलिटी सादर करणारा प्रोजेक्ट रिपोर्ट तुम्हाला इथे सबमिट करावा लागेल. त्याचबरोबर पार्टनरशिप डीड ऑफ पार्टनर्स किंवा कंपनी आणि मेमोरंडम ऑफ असोसिएशन इत्यादी गोष्टी तुम्हाला सबमिट कराव्या लागतील. मित्रांनो, जर थर्ड पार्टी गॅरंटी अब्सेंट असेल तर तुमचे जे काही ऍसेट्स आहेत आणि लायबिलिटीज आहेत त्याची स्टेटमेंट तुम्हाला सबमिट करावी लागतील. त्याचबरोबर जे कोण डायरेक्टर आहेत आणि जे कोण पार्टनर आहेत त्यांची नेटवर्क जी आहे त्याची पूर्ण स्टेटमेंट्स किंवा त्याचे डिटेल्स तुम्हाला सबमिट करावे लागतील. बेरोजगारीच्या समस्येने ग्रासलेल्या भारतासारख्या देशासाठी ही योजना मौल्यवान जरी असली तरी या योजनेचे काही तोटे आहेत. सगळ्यात महत्त्वाचा तोटा म्हणजे मर्यादित ऍक्टिव्हिटीसाठीच इथे लोन दिलं जातं. त्याचबरोबर मीडियम स्केल बिझनेसेस आणि शेती संबंधित जे काही ऍक्टिव्हिटीज आहेत त्यासाठी इथे लोन मिळत नाही. योजनेबाबत जनजागृतीचाही अभाव इथे जाणवतो. पण तोटे जरी असले तरी या योजनेचे फायदे देखील आहेत. प्रधानमंत्री मुद्रा योजना कर्जदारांना परवडणारी आणि फ्लेक्झिबल असणारी कर्ज प्रोव्हाइड करून देतं. त्याचबरोबर कुठलीही गोष्ट तारण ठेवण्याची गरज नाहीये आणि जामिनाची देखील गरज नाहीये आणि हीच गोष्ट कर्ज मिळवण्याची प्रक्रिया सोपी करून ठेवते. ही योजना स्त्रिया, ग्रामीण किंवा शहरातील गरीब तसेच अत्याचारित जातीसारख्या उपेक्षित गटांना देखील कर्ज मिळवून देते. आय होप की या व्हिडिओच्या माध्यमातून मी या योजनेबद्दलची जनजागृती करण्याचा प्रयत्न केला आणि याचा फायदा सगळ्यांना होईल. तुम्हालाही या योजनेचा फायदा होतोय का असं जर तुम्हाला वाटत असेल तसं आम्हाला कमेंटमध्ये कळवा. जर या योजनेबद्दल काही शंका असतील तर त्याही तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. हा व्हिडिओ आवडला असल्यास, उपयुक्त वाटल्यास या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि ग्रो मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. Investment in securities market are subject to market risks. Read all the related documents carefully before investing. Please read the risk disclosure documents carefully before investing in equity shares, derivatives, mutual fund, and or other instruments traded on the stock exchanges.